नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत तुरीच्या शेंगाचे सालन। त्यासाठी मी इथे तुरीच्या शेंगा याचे दाणे काढून घेतलेले आहे आणि इथे फूल, धने, खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि 2 लवंगा आणि 2 मिरे घेतलेले आहे आणि 4 कांदे भाजून घेतलेले आहे। आता हे सगळं तिखट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चला तर मग तिखट भाजूया। हे बघा, तवा गरम झालेला आहे, त्यात मी तेल टाकलेलं आहे। आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण हा मसाला आहे त्यात भाजून घेऊया। हा सर्व मसाला आपल्याला असंच भाजून घ्यायचा आहे तेलात। आपण हे सगळं तिखट आता भाजून घेतलेलं आहे आणि तुरीच्या शेंगाचे दाणे पण भाजून घेतलेले आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। हे बघा, आपण आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। हे बघा, काळं वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊयात आणि यात तुरीचे शेंगाचे दाणे पण जे भाजले होते ते आणि मसाला पण हे सगळं मिक्स वाटून घेतलेलं आहे मी या मिक्सरमध्ये। चला आपण आता फोडणी देऊया। तेल टाकूयात आता। तेल गरम झालेलं आहे आपलं। आता यात थोडी कोथिंबीर घालूया। कसं केलं? हे बघा, आता आपण हे मसाला टाकूया। हे बघा, छानपैकी फोडणी बसलेली आहे आपली कडकडून। आता यात आपण पाणी ऍड करूया। हे बघा, आपली भाजी आता तयार आहे एकदम।
आमच्या इकडे याला तुरीच्या शेंगाचं सालन म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात याला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्या भाजीला उकळा येईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघत जा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये मी मसाला काढायच्या वेळेसच मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता वरतून मीठ नाही टाकणार मी. तुम्हाला जर वरून मीठ टाकायचं असलं तुम्ही टाकू शकता. हे बघा, आपल्या भाजीला मस्त उकळा फुटलेला आहे. आपली भाजी एकदम तयार आहे आता. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.